रात्रीचे 8 वाजलेत. घरात अजून कुणाच्या पोटात अन्नाचा कण नाही. मोहन, फोन लाव तुझ्या बायकोला. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले आहेत. आज काय तुझी बायको ऑफिसमध्येच मुक्काम करणार आहे का? मीनाताईंच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात मोहनची बहीण सविता म्हणाली, हो दादा, वहिनीला बोलावून घे लवकर. मला तर चहाची तलब केव्हापासून झाली आहे. त्यात साखरेचा डबा वहिनीने कुठे ठेवला आहे तो पण सापडत नाही. मोहनने घड्याळात बघितले तर 8 वाजत आले होते. सीमाचं ऑफिस 6 वाजता सुटतं, पण तिला घरी येईपर्यंत 7 वाजतात. पण आज खूप लेट झाला होता. मोहनने रागात सीमाला फोन लावला, पण तिने फोन उचलला नाही. मीनाताई रागात म्हणाल्या, बघितलं ना, इथे भुकेने आमचा जीव जायची वेळ आली आणि ही महाराणी तर आता फोन पण उचलत नाही. मोहनने पुन्हा फोन लावला, तेव्हा पलीकडून सीमाने फोन उचलला. मोहन लगेच म्हणाला, सीमा कुठं आहेस? ऑफिस सुटून जवळजवळ 2 तास झालेत. घरात आई आणि ताई उपाशी बसले आहेत. तुला माहीत आहे ना, तुझ्याशिवाय घरातलं पानसुद्धा हलत नाही. रात्रीच्या जेवणाची तयारी पण झाली नाही आणि कुणाला चहासुद्धा मिळाला नाही. मोहन एका दमात सगळं बोलून गेला. पलीकडून सीमा शांत स्वरात म्हणाली, मोहन, मी माझ्या माहेरी आली आहे. हे ऐकून मोहनला धक्काच बसला. तो म्हणाला, माहेरी? तुला वेड लागले का? इथे सगळेजण उपाशी आहेत. या घराचं काय? मला भूक लागली आहे आणि तू तिथे तुझ्या माहेरी गेलीस. सीमा म्हणाली, मला सुद्धा भूक लागली होती म्हणून मी थेट माझ्या माहेरी आले. इथे मी गरम जेवण जेवले आहे. आता तुम्ही लोक तुमच्यासाठी बाहेरून जेवण मागवा, नाहीतर स्वतः बनवा. मोहन रागात म्हणाला, स्वतः बनवा? त्याचा आवाज ऐकून त्याची आई आणि बहीण दोघी तिथे आल्या. त्याच्या हातातून फोन घेत सासू म्हणाली, सीमा, हा काय फालतूपणा आहे? तुला लाज वाटत नाही का? नवऱ्याला आणि सासूला उपाशी ठेवून खुशाल माहेरी जाऊन बसलीस. इथली कामं कोण करणार? सविता लहान आहे. तिला घरातली कामं येत नाहीत. माझे गुडघे दुखत आहेत. तुझ्या आईबापाने तुला हेच शिकवलं आहे का? सीमा म्हणाली, आई, माझ्या आईवडिलांना मध्ये घेऊ नका. त्यांनी मला चांगलं शिकवलं आहे. त्यांनी मला जबाबदारी घ्यायला शिकवली आहे, पण फुकटची कामगार बनायला शिकवलं नाही. आणि राहिली गोष्ट सविताताईंची लहान असण्याची, तर त्या काही आता लहान नाहीत. मी सकाळी लवकर उठून माझा आणि मोहनचा डबा बनवते. घरातली सगळी कामं करते. तुमची लेक मात्र 10 वाजता उठते. तिचं बोलणं ऐकून पलीकडून सविता लगेच म्हणाली, म्हणून काय झालं? मी या घरची लेक आहे. मग लेक माहेरी आराम करणार नाही तर काय कामं करत राहणार का? वहिनी, तू या घरची सून आहेस. त्यामुळं काम करणं तुझं कर्तव्य आहे, माझं नाही. सीमा लगेच म्हणाली, हेच तर, मी सून आहे म्हणून मी काम करायचं आणि तुम्ही लेक आहात म्हणून आराम करायचा. मी तर 8-8 तास बाहेर जाऊन काम करते. तुम्ही काय करत असता? घरात बसून फक्त बेडवर लोळत पडलेला असता. सकाळी घरातली सगळी कामं मी करायची. बाहेर ऑफिसमध्ये मी काम करायचं. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा किचनमध्ये काम मीच करायचं आणि तुम्ही फक्त चहा पाहिजे म्हणून बोलत राहायचं. मोहन लगेच म्हणाला, सीमा, तू घरी येणार आहेस का नाही ते सांग. सीमा म्हणाली, नाही, मी घरी येणार नाही. मोहन म्हणाला, येणार नाही म्हणजे? तू या घरची सून आहेस. तू अशी हे घर सोडून कशी राहू शकतेस? लोक काय म्हणतील? सीमा म्हणाली, लोक काहीही म्हणू दे, मला फरक पडत नाही. मी घरी येणार नाही. तुम्हाला आठवतं मागच्या आठवड्यात काय झालं होतं? मला खूप ताप आला होता. मी अंथरुणावरून उठू शकत नव्हते. तेव्हा मी ताईंना म्हणाले होते की जेवण तुम्ही बनवा, नाहीतर बाहेरून मागवूया. पण त्यावेळी आई काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या, थोडासा तर ताप आलाय, गोळी खा आणि स्वयंपाकाला लाग. बाहेरचं खाऊन आम्हाला आजारी पडायचं नाही. सविताला तर गॅससुद्धा चालू करायला येत नाही. ती जेवण कधी बनवणार? त्या दिवशी तर तुम्ही स्वतः मला म्हणाला होता की सीमा, खिचडी भात तरी बनव. मी तसल्या तापात फणफणत किचनमध्ये उभी राहिले. सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, पण कोणी मला एक ग्लास पाणी विचारलं नाही. तेव्हा मला समजलं की तुम्हा लोकांना माझी किंमत नाही. मी आजारी असू नाहीतर काही, तुम्हाला तर फक्त तुमच्या जेवणाशी मतलब आहे. फोन स्पीकरवर असल्यामुळे तिचा आवाज सगळा घरभर जात होता. तिची सासू लगेच म्हणाली, बघितलं का मोहन,
तुझी बायको कसा सगळा हिशोब लावून बसली आहे. मी तर पहिल्यांदा सांगितलं होतं की जास्त शिकलेली बायको करू नकोस, पण त्यावेळी माझं कोणी ऐकलं नाही. त्यांना वाटतं ते शिकलेले आहेत म्हणजे सगळं त्यांनाच कळतं. पलीकडून सीमा म्हणाली, आई, मी कुठला हिशोब नाही सांगत. मी तर फक्त तुम्हाला आरसा दाखवत आहे. मोहन, मी काय सांगते ते नीट ऐका. जोपर्यंत त्या घरात कामाची वाटणी होत नाही, जोपर्यंत सगळेजण आपापली जबाबदारी घेणार नाहीत, तोपर्यंत मी त्या घरी येणार नाही. घर सगळ्यांचं आहे, तर घरातली कामंसुद्धा सगळे मिळून करतील. गुड नाईट, असं म्हणत सीमाने फोन कट केला. घरात शांतता पसरली. मीनाताई मोहनकडे रागात बघत म्हणाल्या, असा सुंबासारखा काय उभा आहेस? जा आणि काहीतरी खायला बनव. माझ्या पोटात आग पडली आहे. मोहन रागात किचनमध्ये गेला. फ्रीज उघडला. पीठ मळलेलं नव्हतं. भाजी पण चिरून ठेवलेली नव्हती. सवितासुद्धा त्याच्या मागे मागे आली. ती म्हणाली, दादा, मला खूप जोरात भूक लागली आहे. प्लीज माझ्यासाठी पटकन मॅगी बनव ना. मोहन म्हणाला, तुला मॅगी खायची असेल तर तुझी तू बनव. मला नाही येत बनवायला. तो आईला म्हणाला, आई, घरात काही रेडीमेड नाही का बनवायला? त्याची आई म्हणाली, तुझ्या बायकोने ठेवले असते तर मिळाले असते. बाहेरून काहीतरी मागव आणि उद्या सकाळी जाऊन तुझ्या बायकोला घेऊन ये. मोहनने बाहेरून पार्सल मागवलं. ते खाऊन सगळेजण कुणाशी काही न बोलता झोपले. त्या रात्री झोपताना मोहनला जाणवलं की घरातली प्रत्येक गोष्ट सीमाशिवाय चालत नाही. सकाळचा चहा, ऑफिसचा डब्बा, कपडे धुणं, रात्रीचं गरम गरम जेवण, सगळं काही ती न सांगता करत होती. त्यामुळेच कुणाला तिची किंमत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नुसता गोंधळ उडाला होता. सकाळचे 7:30 वाजले होते. मोहनला कामावर जायचं होतं. त्याने शर्ट शोधला तर त्याला इस्त्री केली नव्हती. सविताची ऑनलाईन मीटिंग होती आणि ती अजूनपर्यंत झोपली होती. त्याची आई बेडरूममधूनच चहासाठी ओरडत होती. मोहन, अरे आज मला चहा मिळणार आहे का नाही? मोहन म्हणाला, आई, आज मला खूप उशीर झालाय. त्यात माझ्या शर्टला इस्त्री पण नाही. तू सविताला उठव. असं म्हणत त्याने कसा तरी शर्ट घातला. त्याची आई म्हणाली, अरे ती रात्री उशिरा झोपली आहे. लहान आहे ती अजून. तिला कशाला उठवू? मोहनने रागात डोके पकडले. तो नाश्ता न करताच बिना चहा पाण्याचा घरातून निघून गेला. दिवसभर त्याचं कामात मन लागत नव्हतं. त्याला कळून चुकलं होतं की सीमाशिवाय घराची कल्पनाच करू शकत नाही. संध्याकाळी कामावरून सुटल्यावर तो थेट त्याच्या सासरी सीमाच्या घरी गेला. त्याच्या सासू सासऱ्यांनी त्याचं स्वागत केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी होती. सीमा तिच्या खोलीत चहा पीत बसली होती. मोहनची सासू म्हणाली, बसा जावई बापू, मी तुमच्यासाठी चहा आणते. मोहन लगेच म्हणाला, नको सासूबाई, चहा नको. मला सीमासोबत बोलायचं आहे. सासू सासरे आत गेले आणि सीमा त्याच्यासमोर येऊन बसत म्हणाली, बोला मोहन, इकडे कसं येणं केलंत? घरात सगळं ठीक तर आहे ना? मोहन म्हणाला, सगळं ठीक. तू माझी चेष्टा करत आहेस का? तुझ्यामुळे आज मला उपाशी कामावर जायला लागलं. आईला चहा मिळाला नाही. सविताची मीटिंग चुकली. तू तर एकाच दिवसात घराला अपंग करून ठेवलेस. सीमा म्हणाली, मी अपंग नाही केलं, तुम्ही लोकच अपंग होतात. माझ्या आधारावर चालत होतात. एक दिवस मी नव्हते तर तुमची अवस्था झाली. मग थोडा विचार करा, मी एकटी ते घर कशी सांभाळत असेल? मोहन म्हणाला, हे बघ सीमा, मला असलं भाषण देऊ नकोस. तुला माहीत आहे, आई जुन्या विचारांची आहे. तिला वाटतं तू घर सांभाळावं आणि सविता काही मोठी नाही, त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा करू नकोस. तू घरची सून आहेस, मग तुला समजूतदारपणा दाखवावा लागणार. सीमा म्हणाली, मी समजूतदारपणा दाखवायचा आणि तुम्ही काय करणार? तुमची बहीण काय करणार? मोहन म्हणाला, अगं मी तर कमवतो ना, ऑफिसला जातो. सीमा म्हणाली, मोहन, मी सुद्धा ऑफिसला जाते. माझ्या पगारातून या घराचा अर्धा EMI जातो. घरातलं सगळं राशन माझ्या पैशाने येतं. जेव्हा पैसे खर्च करायची वेळ येते तेव्हा मी तुमच्या बरोबरीची होते आणि कामाच्या वेळी मात्र मी घरची सून असते. मोहनकडे तिच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो थोडा नरमला आणि म्हणाला,
सीमा प्लीज घरी चल, आई खूप चिडली आहे. तू येऊन एकदा तिची माफी माग, म्हणजे ती शांत होईल. सीमा हसत म्हणाली, मी माफी मागू? कशाबद्दल मी माफी मागू? मी तापात फणफणत तुमच्यासाठी जेवण बनवलं त्यासाठी? का मी कंबर तुटेपर्यंत तुमच्या सगळ्यांसाठी कामं करत राहिले म्हणून? नाही मोहन, मी कुणाची माफी मागणार नाही. मोहन वैतागून म्हणाला, मग तुला काय पाहिजे? तुझी काय इच्छा आहे? सीमाने जवळच असलेला कागद आणि पेन घेतला आणि म्हणाली, माझ्या काही अटी आहेत. जोपर्यंत त्या अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत मी त्या घरी येणार नाही. मोहन म्हणाला, अटी? तू तुझ्या घरी यायला अटी ठेवणार? सीमा म्हणाली, हो, कारण ते घर तुमच्या दृष्टीने कधी माझं नव्हतंच. ते तर तुमच्या आई आणि बहिणीचे घर आहे, जिथे मी फक्त कामगार होते. असं म्हणत तिने कागदावर लिहायला सुरुवात केली. ती लिहित लिहित म्हणाली, नंबर 1, सकाळचा चहा आणि नाश्ता सविताताई बनवतील. त्या आता लहान नाहीत, चांगल्या 22 वर्षांच्या झाल्या आहेत. नंबर 2, घरातलं राशन, भाजी मंडई आणि बाहेरची सगळी कामं तुम्ही करणार. नंबर 3, संध्याकाळचा सगळा स्वयंपाक मी करणार, पण भांडी धुवायची आणि किचन आवरायचं काम तुम्ही दोघांपैकी कुणीतरी करायचं. नंबर 4, रविवारी मी घरात अजिबात स्वयंपाक करणार नाही. एकतर तुम्ही दोघांपैकी कोणीतरी करा, नाहीतर बाहेरून मागवा. हे सगळं ऐकून मोहन तिच्याकडे बघतच राहिला. मग म्हणाला, सीमा तुला काय वेड लागलंय का? तुला काय वाटतं सविता सकाळी उठून कामं करेल? आई तर सगळं घर डोक्यावर घेईल. ती यातलं काहीच मान्य करणार नाही. सीमा तो कागद त्याच्याकडे देत म्हणाली, मग मान्य नाही करत तर नका करू. त्या मान्य करणार नाहीत तर मी पण तिकडे येणार नाही. मी राहते माझ्या माहेरी. तुमचं घर तुम्ही सांभाळा. मोहन म्हणाला, सीमा तू एका छोट्याशा गोष्टींवरून नाती खराब करत आहेस. सीमा म्हणाली, तुमच्यासाठी असेल छोटीशी गोष्ट, ज्याची झोप पूर्ण होत नाही, ज्याच्या कमरेचा काटा झाला असेल आणि ज्याला त्याच्याच घरात एक मोलकरीण समजलं जातं, त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा कागद घेऊन जा. तुमच्या आईला आणि बहिणीला हे मान्य असेल तरच मला फोन करा. असं म्हणत सीमा तिथून उठली आणि आतल्या खोलीत निघून गेली. मोहन तो कागद घेऊन तिथेच उभा राहिला. त्याला कळून चुकलं होतं की सीमा आता ऐकून घेणार नाही. त्याने तो कागद घेतला आणि थेट त्याच्या घरी पोहोचला. घरात गेल्यावर बघितलं तर घराची अवस्था जशीच्या तशी होती. कालच्या जेवणाची भांडी आणि ताटवाट्या सगळं बेसिनमध्ये तसंच पडलेलं होतं. मीनाताई सोफ्यावर आरामात बसल्या होत्या. मोहनला बघून म्हणाल्या, आली का तुझी महाराणी? मोहन म्हणाला, नाही आई, ती नाही आली. असं म्हणत त्याने तो कागद समोर ठेवला आणि म्हणाला, तिच्या या अटी आहेत. आपण मान्य केल्या तरच ती येणार आहे. सविताने पटकन तो कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. ती ओरडत म्हणाली, काय? मी सकाळचा चहा आणि नाश्ता बनवायचा? डोकं फिरलंय का वहिनीचं? आई बघ, वहिनी कशी धमकी द्यायला लागली आहे. मीनाताईंनी तो कागद घेतला आणि म्हणाल्या, माझ्या लेकीला तिला कामवाली बनवायची आहे, पण मी हे होऊ देणार नाही. मोहन सांग तिला, यायचं नसेल तर नको येऊ म्हणावं. आम्ही पण बघतो किती दिवस माहेरी राहते ते. मोहन म्हणाला, ठीक आहे, नका मान्य करू. पण आई, उद्या सकाळी माझ्यासाठी तू नाश्ता बनव आणि सविता तू माझ्या कपड्यांना इस्त्री कर. आणि उद्या माझे काही मित्र येणार आहेत, त्यांच्यासाठी जेवणसुद्धा बनव. हे ऐकून मोहनची आई आणि बहीण दोघे एकमेकींच्या तोंडाकडे बघू लागल्या. मीनाताई लगेच म्हणाल्या, माझे तर गुडघे दुखतात, तुला तर माहीतच आहे. सविता पण म्हणाली, मी कशी इस्त्री करू? मला तर इस्त्री करायला येतच नाही. मोहन तिच्यावर ओरडत म्हणाला, मग शिकून घे. सीमाने सुद्धा शिकून घेतलं. 2 दिवसात या घराची काय अवस्था झाली आहे. सगळीकडे नुसती घाण करून टाकली आहे. तुम्ही लोक तर सीमाच्या शिवाय एक दिवस सुद्धा हे घर सांभाळू शकत नाही आणि मोठमोठ्या बाता करत असता. जर सीमा आली नाही तर उद्यापासून मी बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन राहीन. तुम्ही दोघी मायालेकी सांभाळा हे घर. हे ऐकून तर मीनाताईंना घामच फुटला. त्यांना माहीत होतं मोहन काही चुकीचं बोलत नव्हता. सीमा नाही आली तर तिचा पगार पण येणार नाही. मग राशन आणि घराचा बाकीचा खर्च कसा करणार?
सीमाच्याशिवाय या घरातली कामं दुसरं कोणीच करू शकत नव्हतं. त्या रात्री कुणीही काही बोललं नाही. दुसऱ्या दिवशी मोहनने सीमाला फोन केला आणि म्हणाला, सीमा, आई आणि सविताला तुझ्या अटी मान्य आहेत. तू घरी ये. त्याच दिवशी संध्याकाळी सीमा बॅग घेऊन घरी परत आली. सीमा आत आली. समोर सोफ्यावर तिची सासू बसली होती. सीमाला बघून त्यांनी तोंड फिरवलं. सवितासुद्धा फोनमध्ये बघत बसली. कुणीही हसून तिचं स्वागत केलं नाही. सविता म्हणाली, वहिनी, उद्या सकाळी माझी ऑनलाईन मीटिंग आहे. त्यामुळे मला सकाळी लवकर उठव. आणि तूच? तिला पुढे बोलू न देता सीमा म्हणाली, ताई, अटी तुम्हाला माहीत आहेत. सकाळचा चहा, नाश्ता तुम्ही बनवायचा आहे. तुम्ही सकाळचं काम नाही केलं तर रात्री मी जेवण बनवणार नाही. विषय संपला. सविता लगेच तिच्या आईकडे बघू लागली. तशी मीनाताई काही न बोलता मान खाली घातली. कारण त्यांना माहीत होतं की सीमाने काम नाही केलं तर त्यांच्यावर काम करायची वेळ येणार होती. सविता चिडून म्हणाली, ठीक आहे, मी बनवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर किचनमध्ये खुडखुड आवाज यायला लागला. सविता डोळे चोळत पेंगत पेंगत चहा बनवत होती आणि ऑमलेट बनवत होती. सीमा निवांत उठून आली आणि आवरून नाश्ता करायला बसली. पण तिची सासू मात्र फोनवर तिच्या मैत्रिणींना सांगत होती, आजकालच्या सुना तर सासू आणि नंदेला अजिबात इज्जत देत नाहीत. त्यांच्याकडून कामं करून घेतात. तिकडे सवितासुद्धा रोज सकाळी किचनमध्ये काम करताना तोंड वाकडं करून काम करत होती. शिवाय भांडी अशी आपटायची जणू कुणावर उपकार करत आहे. पण आता सीमाला या सगळ्यांचा काहीच फरक पडत नव्हता. तिने ना त्यांची माफीची वाट बघितली आणि नाही कधी त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा केली होती. मात्र तिला एक शिकवण मिळाली होती की या जगात तुमचा हक्क, तुमचा अधिकार कधीच तुम्हाला सुखासुखी मिळत नाही. तुम्ही जेवढं सहन कराल तेवढं लोक तुमचा गैरफायदा घेतील. हक्क आणि अधिकार मागितल्याशिवाय मिळत नाहीत आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला लढा द्यावाच लागतो. सीमाला एक समाधान होतं की ती आता घरातली कामं करणारी मशीन नव्हती, तर तीसुद्धा एक माणूसच होती.